आम्ही गावात राहत होतो. माझे पती माझ्यासाठी रोज शहरातून जिलेबी आणायचे. मी जिलेबी खाऊन झोपायचे. सकाळी उठायचे तेव्हा माझे कपडे ओले असायचे, जसे कोणी पाणी फेकले आहे. एका रात्री माझ्या नवऱ्याने जिलेबी आणली. मी ती गुपचूप फेकून दिली. मग त्या रात्री मी झोपण्याचं नाटक करत असताना अचानक माझे शरीर. लग्नाच्या रात्री मी माझ्या पतीला एक विचित्र विनंती केली. मी त्यांना सांगितले की मला एका गोष्टीची खूप आवड आहे आणि मी त्याच्याशिवाय अजिबात राहू शकत नाही. माझे पती म्हणाले की तू बोल, मी पाहतो तुझ्यासाठी काय करू शकतो. मी माझ्या पतीला प्रथम वचन देण्यास सांगितले, मी तुम्हाला जे सांगेन ते तुम्ही नक्कीच कराल. ते म्हणाले, ठीक आहे, तू मला आधी सांग तर मी प्रयत्न नक्की करेन. माझे पती थोडे चिंतित होते. मी काय बोलणार आहे हे त्यांना कळत नव्हते, पण मी सांगितल्यावर ते हसायला लागले. खरं तर ते खूप आनंदी झाले. मी त्यांना सांगितले की मला गोड खायला खूप आवडते. मग गावात अजिबात चांगली मिठाई मिळत नाही. तुमचे कधी कधी काम शहरात असते. तुम्ही जेव्हाही शहरात जाल तेव्हा माझ्यासाठी काहीतरी गोड घेऊन या. मला जिलेबी खूप आवडते, नाही तर मला खूप राग येईल. यावर माझे पती हसायला लागले आणि म्हणाले, ठीक आहे, मी तुझ्यासाठी जिलेबी आणतो. पण एक गोष्ट सांग, एवढं गोड खाऊन तू लठ्ठ नाही होणार का? मी नाही म्हणाले. माझे शरीर असे आहे की मी लहानपणापासूनच खूप गोड खाते, पण मी लठ्ठ होत नाही. तुम्ही काळजी करू नका. मी नेहमीच बारीक असेल, पण मला जिलेबी नक्कीच खायची आहे. मी सर्व कामे करेन. तुम्ही सांगाल ते सर्व करील. किती पैसे लागतील? तुम्ही माझ्यासाठी मिठाई आणली तर तुम्हाला काय त्रास तर होणार नाही ना? माझे पती म्हणाले, ठीक आहे, मी तुझ्यासाठी काहीतरी गोड आणीन. त्याला खूप आनंद झाला. मला वाटलं होतं कदाचित ते मेटाकोटीला येतील, पण आता ते जेव्हाही शहरात जायचे तेव्हा माझ्यासाठी जिलेबी आणि मिठाई आणायचेच. मला जिलेबी खूप खूप आवडायची. ती जिलेबी खाऊन मी शांत झोपायचे. पण नंतर माझ्यासोबत काही विचित्र गोष्टी घडू लागल्या, ज्या अजिबात सामान्य नव्हत्या. एका दिवशी मी माझ्या नवऱ्याने आणलेली जिलेबी खाल्ली नाही आणि फेकून दिली आणि झोपेचं नाटक केलं. त्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी पाहिलं तर माझ्या खोलीत कोणीतरी हजर होते आणि एक नाही तर चार. मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होते आणि माझे आईवडील गावचे जमीनदार होते. माझ्या नावावर किती जमीन आणि किती जनावरे होती माहीत नाही. मी ज्या व्यक्तीशी लग्न केले ते माझ्यापेक्षा वयाने थोडे मोठे होते, पण मला का आवडले माहीत नाही. असं म्हणतात की डोळ्यांना जे आवडतं तेच हृदयातही बसतं, आणि ती व्यक्ती माझ्या डोळ्यांना सुखावणारी होती, कारण तो खूप सुंदर होता. माझ्या आईवडिलांशी माझे असे नाते होते की जर मी त्यांना सांगितले की या व्यक्तीशी माझे लग्न करून द्या, तर ते कोणताही विचार न करता करून देतील. जेव्हा मला फोटो दाखवला तेव्हा माझ्या मनातून आवाज आला की मी या व्यक्तीशी लग्न करावे, आणि तो हो म्हणाले. आणि माझ्या आईवडिलांचे माझ्यावर खूप प्रेम होते. संपूर्ण नातेवाईक माझ्या मागे होते, पण माझ्या वडिलांनी सांगितले होते की मी नातेवाईकांना मुलगी देणार नाही, कारण नातेवाईकात कोणताही मुलगा यासाठी सक्षम नव्हता आणि मला कोणीही आवडत नव्हते. मला ही व्यक्ती आवडली आणि मी त्याच्याशी लग्न केले. त्यांचा आणि माझ्या वयात 7-8 वर्षाचा फरक होता, पण तसे वाटत नव्हते. लग्नाच्या दिवशीच मी माझ्या पतीला विनंती केली की मला नेहमी गोड खायला आवडते. तुम्हाला माझ्यासाठी काहीतरी गोड आणावे लागेल. त्याने ही गोष्ट लगेच मान्य केली. मी अशा घरातून आले आहे जिथे मी सगळ्यांची लाडकी होते आणि मी जे काही बोलेल ती इच्छा माझी पूर्ण केली जात होती. मग ते नकार कसे देणार? असो, 2 दिवसांच्या वधूला कोणीही नाही म्हणत, आणि वधूकडे हीच वेळ असते जेणेकरून ती सर्वांना पटवून देऊ शकेल. काही रूल्स पाडायचे आणि मग ती आयुष्यभर चालू असतात. नाहीतर पुढे तिला कोणी इज्जत देत नाही. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांतच आपली मनमानी करू शकते, आणि तसे मी केले. आता जेव्हा कधी माझे पती शहरात जायचे तेव्हा ते माझ्यासाठी जिलेबी आणायचे, आणि त्यांच्या आठवड्यातून 2 ते 3 फेऱ्या होतच असतात. मी खूप जिलेबी खायचे, पण एक गोष्ट फार विचित्र होती. नवऱ्याने आणलेली जिलेबी खाल्ल्यावर मला खूप झोप यायची. गोड खाल्ल्याने माणसाला चांगली झोप लागते असे ऐकले होते, पण माझी झोप खूपच चांगली झाली होती. जिलेबी खाऊन 5 मिनिटं उलटली, माहीत नाही मला झोप यायची आणि मी सरळ सकाळी उठायचे. अशा प्रकारे घरात माझ्या मागे काय चालले आहे ते मलाही कळत नव्हते. कारण असे म्हणतात ना की झोपलेल्या आणि मृत व्यक्तीमध्ये फारसा फरक नसतो.
फक्त एकच फरक आहे, झोपलेला माणूस जागा होतो आणि मेलेला माणूस कधीच उठत नाही. म्हणूनच तो झोपलेला असतो तेव्हा काय घडले आहे हे त्याला कळत नाही. मी उठले की रात्रीचे जेवण कधी केलेले नसायचे, तर कधी कधी दिवसाचे पण. पण माझा नवरा अजिबात बोलत नसे. त्यालाही राग येत नव्हता. मला जागी बघून तो एवढेच म्हणायचा की तू जागी झालीस का? चल जेवायला, नाही तर कुठे बाहेर जाऊया, किंवा काही काम सांगायचा, पण अजिबात रागवत नव्हता. जर त्याच्या जागी दुसरं कोणी असते तर तो म्हणाला असता की तू खाऊन पिऊन झोपते, हे कसले कृत्य आहे. यासाठी मी देवाची खूप आभारी होते आणि माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो याचीही मला खात्री पटली होती. म्हणून आज मी जे काही वागते त्याचे त्यांना वाईट वाटत नव्हते. मी काम न केल्याबद्दलही त्यांना वाईट वाटत नव्हते. पण आता हे जास्तच होत होतं. एका दिवशी असं झाले की जिलेबी खाऊन मला खूप झोप लागली आणि रात्री 2 वाजता माझे डोळे उघडले. तेव्हा माझे पती घरात नव्हते. तर ही वेळ त्यांची यायची होती. त्यांचा फोनही बंद होता. मी पाहिलं तर हॉलची लाईट चालू दिसली. रात्री 2 वाजता हॉलची लाईट चालू असेल तर ते चुकून देखील होऊ शकते. पण नंतर जवळ गेल्यानंतर तिथून काही आवाज ऐकू आला होता. मला दुसरा आवाज ओळखता आला नाही, पण एवढं नक्की समजलं की हा आवाज मुलीचा आहे. पण या वेळेला मुलगी इथे काय करते? तेही माझ्या नवऱ्यासोबत. माझं डोकं फिरलं. मला राग आला आणि मला जी काही झोप लागली होती ती सर्व गायब झाली. मी दार ठोठावल्यावर शांतता पसरली आणि 10-15 मिनिटांनी माझे पती बाहेर आले. तू उठलीस? असे म्हणू लागला. तू कशी काय उठलीस? मी म्हणाले, मी कशी उठले? तुम्हाला काय म्हणायचे आहे? जर माणूस झोपला असेल तर तो उठतोही. तुम्ही हॉलमध्ये काय करत आहात? माझा मित्र आलाय, असे म्हणू लागले. मी म्हणाली, मित्राचा आवाज येत नाही, मला एका मुलीचा आवाज आला. तर ते म्हणाले, त्याच्यासोबत त्याची पत्नीही आली आहे. मी म्हणाले, रात्री 2 वाजता तुमचा मित्र आणि त्याची बायको आपल्या घरी काय करत आहेत? आणि बायको आली असेल तर मला मला पण तिला भेटायचं आहे. मी त्यांच्यासाठी जेवण, चहा वगैरे बनवते. तर माझे पती म्हणाले, नाही, ते लोक गेले आहेत. जेव्हा तू दार वाजवले ते निघालेच होते. कदाचित माझा आवाज ऐकून पतीने त्यांना तिथून पाठवून दिले असावे. पण एक विचित्र गोष्ट अशी होती की रात्री 2 वाजता कोणकोणाच्या घरी असे पत्नीसह येतो? मला माझ्या नवऱ्यावर संशय आला. पण मग वाटलं, नाही, हे असू शकत नाही. माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो. मी जे काही बोलते ते तो सगळं करतो. घरात मोलकरीण ठेवली आहे. मला फक्त स्वयंपाक करायचा होता. तेही कधीकधी माझा नवरा स्वतः बनवत होता किंवा बाहेरून आणायचा. माझं आयुष्य खूप छान चाललं होतं. मला एवढा चांगला नवरा मिळाला होता, त्याच्यावर संशय घेण्याची काय गरज आहे? पण एक दिवस माझा नवरा म्हणाला, मला पैसे हवे आहेत. मी म्हणाले, किती पैसे? त्याने मोठी रक्कम सांगितली. मी म्हणाले की हे खूप पैसे होतात. तो म्हणू लागला, तुला काय अवघड आहे? तू माझ्या वडिलांना सांग. मी म्हणाले, जेव्हा बाबांना कळेल की तुम्ही पैसे मागत आहात ते काहीही करतील आणि पैसे देतील. माझा नवरा म्हणाला, नाही, मी पैसे मागत आहे, हे बाबांना सांगू नको. तुझे नाव सांगून पैसे माग. मी म्हणाले, काय सांगू? मी माझं नुकतंच लग्न झालं आहे. त्यांनी मला सर्व काही दिले आहे. माझ्या मनात आता अशी मोठी काही इच्छा नाही की ते ऐकून ते मला पैसे देतील. माझे पती म्हणाले की तू काय बोलायचं हे तू ठरव. फक्त माझं नाव येऊ देऊ नको, नाहीतर माझ्या सासऱ्यांना आमचा जावई आमच्या पैशांवर डोळे ठेवतो असे वाटेल. तो लोभी आहे, स्वतः काही करू शकत नाही, म्हणून तो आमच्याकडे पैसे मागत आहे. मग तो आमच्या मुलीला काय खायला घालत असेल? मी म्हणाले, नाही, तुमची इज्जत हीच माझी इज्जत आहे. मी असे बोलणार नाही. तुम्हाला पैसे हवेत ना? मी आजच माझ्या वडिलांना फोन करेल. मी वडिलांना फोन करून सांगितले की मला पैशांची गरज आहे. ते म्हणाले, बेटा, तुला कशासाठी पैसे हवे आहेत? मला अनेक गोष्टी त्यांना सांगाव्या लागल्या आणि खूप खोटं बोलून मी त्यांना पटवून दिलं की मला सोन्याचा सेट घ्यायचा आहे. ते म्हणाले, लग्नात तुला 100 तोळे सोने दिले होते, त्याचा तुला उपयोग झाला नाही का? मी म्हणाले, मला नवीन डिझाईनचा सेट घ्यायचा आहे. मला तो आवडला आहे, तो हवा आहे. माझे पतीही नकार देत आहेत, परंतु माझे मन त्यामध्ये अटकले आहेत. माझे वडील म्हणाले की तू अशी कधीच नव्हतीस. पण चल, ठीक आहे, जर तुझा हट्ट असेल तर आम्ही काय करू शकतो? त्याने पैसे पाठवले, जे मी माझ्या पतीला दिले. एका दिवशी एक वकील आमच्या घरी आला
आणि त्याने माझ्याकडे एक फाईल दिली आणि मला म्हणाला की मोठ्या सरांना द्या, अतिशय महत्त्वाची फाईल आहे. माझ्या पतीने पैसे घेतले तेव्हा मला सांगितले होते की त्यांना जमिनीसाठी खत घ्यायचे आहे. जमीन खूप खराब होत आहे आणि ट्रॅक्टर देखील घ्यावा लागेल. पण ही फाईल बघून ती जमीन नुसतीच खराब नाही असे वाटले, फार पूर्वीच जमीन कसणेही बंद करण्यात आले आहे असे वाटत होते. तिथे एक दाणाही उगवला नसता. मग माझ्या पतीने ते पैसे कुठे खर्च केले? मला तर जमिनीसाठी वस्तू घ्यायच्या आहेत असे ते म्हणाले होते. पण जमीन नापीक झाली होती. माझे पती त्या पैशांची उधळपट्टी करत होते. त्याच पैशातून ते घरातील वस्तूही आणत होते. उद्या ते पैसे संपले की मग ते माझ्याकडे आणखी पैसे मागणार. कारण त्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नव्हते हे स्पष्टपणे दिसत होते. मी जाऊन माझे कपाट उघडले तेव्हा त्यात माझे दागिनेही नव्हते. म्हणजे पूर्वी घर खर्च चालत होता त्यासाठी त्याने माझे दागिने विकले गेले होते आणि मला कळलेही नाही. माझ्याकडे ते 100 तोळे सोने गायब झाले होते. याचा अर्थ माझा नवरा माझा वापर करत आहे. मला माहीत नाही की माझा नवरा कोणत्या प्रकारच्या गोष्टी खायला घालत होता की मी नेहमीच झोपायचे. आता माझा रक्तदाबही कमी झाला होता आणि माझे डोळे उघडले की हॉलमध्ये कुठली तरी पार्टी चालू असायची. कधी खोलीतून गाण्यांचा आवाज यायचा तर कधी मुलींचा. त्यांनी मला काय समजले होते? मी डॉक्टरांकडे गेले तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितले की तुम्हाला झोपेच्या गोळ्या दिल्या जात आहेत. माणसांना एवढी झोप येत नाही आणि तसेही तुम्ही प्रेग्नेंटही नाही. तुम्हाला अशी कोणतीही समस्या नाही. मग एवढी तुम्हाला झोप कशी येणार? आता मला संशय आला. माझ्या नवऱ्याने आणलेली जिलेबी मी एक दिवस खाल्ली नाही आणि फेकून दिली. त्या दिवशी मला अजिबात झोप येत नव्हती. मी दिवसभर जागी होते, ज्यामुळे मी झोपले पाहिजे त्यावेळी मला झोप येत नव्हती. पण मी माझे झोपायचं नाटक केलं. माझे पती खोलीत आले. मला वाटले की तो झोपायला खोलीत आला आहे, पण तो मला बघायला आला होता की मी झोपली आहे की जागी आहे. तिथून मला पाहून तो परत गेला आणि मग मला हॉलचा दरवाजा उघडला असता असा आवाज आला. त्यानंतर घरात संगीत गुंजू लागले. महिलांचा आवाज येऊ लागला. याचा अर्थ असा की माझे पती मला झोपेच्या गोळ्या देऊन घरी पार्टीचे आयोजन करायचे. मी माझ्या नवऱ्यावर हल्ला केला नाही. उलट मी शांतपणे उठून निघून गेले. मी माझ्या वडिलांना फोन केला तेव्हा ते आले आणि मला घेऊन गेले. आणि दुसऱ्या दिवशी माझा नवरा मला शोधत घरी आला. तुमची मुलगी घरी नाही असे सांगू लागला. माझे वडील म्हणाले की तेथेही नाही. मला माझी मुलगी तुमच्याकडून पाहिजे. तुमच्यासोबत पाठवणी केली होती. कुठे आहे माझी मुलगी? पण मी माझ्या वडिलांच्या घरी होते. माझ्या वडिलांनी माझ्या पतीचा खूप अपमान केला. तो मला शोधत सगळीकडे फिरत होता. मी माझा फोन चालूच ठेवला होता, पण मी उचलत नव्हते. फोन वाजत राहिला. तो खूप अस्वस्थ झाला. शेवटी तो घरी आला आणि मला भेटत नाही असे ते सांगू लागला. तुम्हीच मदत करा. तेव्हा वडिलांनी सर्व काही सांगितले. आणि तू माझ्या मुलीसोबत जे काही केले आहे त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. तू तिला झोपी लावून स्वतः मज्जा करत होता, तेही तिच्या पैशाने. तू माझ्या मुलीला काय समजलंय? माझ्या वडिलांनी अजिबात उशीर केला नाही आणि त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. मीही माझ्या वडिलांना साथ दिली. माझे वडील म्हणाले की तू अशा व्यक्तीसोबत अजिबात राहू शकत नाही. आम्ही याला काय समजले आणि हा काय निघाला? हा एक ऐश करणारा व्यक्ती आहे आणि त्याच्याबरोबर तुझे चांगले आयुष्य जाऊ शकत नाही. तो कधीही चांगला नवरा बनू शकत नाही आणि एक चांगला बाप बनणे तर खूपच लांबची गोष्ट आहे. त्याने फक्त तुझ्या संपत्तीसाठी तुझ्याशी लग्न केले. आमची चूक झाली. आम्ही त्याला ओळखू शकलो नाही आणि आमची सोन्यासारखी मुलगी त्याला दिली. पण आता आम्ही ही आमची चूक सुधारू. गोष्ट फक्त एवढीच नव्हती. माझे पती पूर्वीही असे प्रकार करायचे. याच कारणासाठी त्यांनी माझ्याशी लग्न केले, कारण माझ्याकडे भरपूर संपत्ती होती. मला बेशुद्ध करून तो गुपचूप या सर्व गोष्टी करायचा. हाच त्याचा प्लॅन होता. आणि जेव्हा मी त्याला सांगितले की मला नेहमी गोड खायची इच्छा होते, माझ्यासाठी काहीतरी गोड आणायचं, त्यामुळे त्याच्यासाठी हे आंधळ्याने डोळे काय मागावे असे होते. तो मला झोपेच्या गोळ्यांचा पावडर जिलेबीमध्ये टाकून खायला द्यायचा. जो इतरांच्या बायका बहिणी मुलांना आपल्या घरी बोलवू शकेल, तो उद्या बायकोलाही विकू शकला असता. त्यामुळे मी त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला.
मला त्याच्यासोबत राहायचे नव्हते. ज्याने नवरा बायकोचे नाते माझ्याशी एक दिवसही ठेवले नाही, उलट तो मला बेशुद्ध करून इतर महिलांकडे जात होता, तेही माझ्याच पैशाने. मी माझ्या पतीला सोडले आणि हे सर्व वाईट स्वप्न समजून मी विसरले. 2 वर्षांनी मी पुन्हा लग्न केले आणि आता मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे. मला माझ्या पहिल्या नवऱ्याबद्दल कळले आहे की त्याने आपली सर्व जमीन विकली आहे आणि तो रस्त्यावर आला आहे. हे सर्व काही विकून खाल्लेले आहे आणि आजकाल त्याची अवस्था फार वाईट आहे. पण अशा माणसाच्या बाबतीत असेच व्हायला हवे. तर मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.